नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये. मी अशोक वानखडे. पूर्ण भारतात एकच चर्चेचा विषय आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना महाराष्ट्रात अटक. नाशिकच्या पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यांना ट्रान्झिट वॉरंट इश्यू झाला. हायकोर्टाने त्यांची त्वरित सुनवाई करण्याला मना केलं. त्यामुळं पूर्ण देशात हा चर्चेचा विषय आहे की केंद्रीय मंत्र्याला एका राज्याच्या पोलिसने अरेस्ट कसं केलं. कारण केंद्रीय मंत्रिमंडळ हे कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असतं. कुठलाही मंत्री जे बोलतो ते या देशाचं मंत्रिमंडळ बोलतं किंवा पंतप्रधान बोलतात असं मानलं जातं. परंतु हा सगळा समज असायला माणसाची ती कुवत हवी असते. नारायण राणे यांचा जर आपण इतिहास थोडा पाहिला तर हे केडी थापा म्हणून जे डॉन होते मुंबईचे, शिवसेनेचे भक्त होते, शिवसेनेचे कॉर्पोरेटर होते, हे त्यांच्या दरबारातले रत्न म्हणजे त्यांच्या घरी हे काम करायचे. भाईंचा आशीर्वाद, थापा भाईंचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर. त्याच आशीर्वादांनी हे कॉर्पोरेटर बनले. त्याच्या अगोदर शरद परब म्हणून इन्कम टॅक्समध्ये एक युनियनचे नेता होते. त्यांच्या आशीर्वादाने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये यांना पिऊन चपरासी म्हणून नोकरी लागली. पण नंतर थापाच्या कृपेमुळे ते कॉर्पोरेटर झाले, नगरसेवक. आणि मग जेव्हा थापाला बेस्टचं चेअरमन बनवायचं ठरवलं तेव्हा बाळासाहेबांचे ते फार प्रिय होते. तेव्हा काही लोकांनी बाळासाहेबांना समजावलं की हे गँगस्टर आहेत, त्यामुळं हा डॉन असल्यामुळं असं ते पार्टीला ठीक होणार नाही. आणि मग थापा स्वतः बाळासाहेबांना भेटून म्हणाले की माझ्यामुळे पार्टीची बदनामी होईल. तेव्हा मग बाळासाहेबांनी विचारलं सांग कोणाला बनवायचं. तेव्हा ते म्हणाले की नाऱ्याला बनवा. नारायण राणेला तर प्रेमाने नाऱ्या म्हणायचे. आणि मग नारायण राणेला बेस्टचं चेअरमन बनवल्या गेलो आणि तिथनं त्यांचा उदय झाला. उद्धव ठाकरे फोरफ्रंटला नव्हते, राज ठाकरे युवा सेनेचं काम करत होते. अशा वेळेला स्मिता ठाकरे नावाचं एक नवीन पॉवर सेंटर शिवसेनेमध्ये तयार होतं आणि स्मिता ठाकरेच्या आशीर्वादाने हे मुख्यमंत्री झाले. आणि नंतर जेव्हा सोडून गेले पार्टीला, कारण मग स्मिता ठाकरेचं स्थान ते टिकून राहिलं नाही, त्यांचं महत्त्व कमी झालं. नारायण राणेचंही महत्त्व कमी होणार, कारण ते त्या ग्रुपचे होते. ते राज ठाकरेकडे झोकलेले होते, पण राज ठाकरे पण बाहेर आले आणि उद्धव ठाकरे समोर आले. त्यामुळे आपल्याला कुठेही जागा नसल्यामुळे मग ते काँग्रेसमध्ये गेले. पण शिवसेना सोडून असंख्य नेता गेले. शिवसेनेनी किंवा बाळ ठाकरेंनी त्यांचं कितीतरी तोंडसुख घेतलं तरी त्यांनी कधीही बाळासाहेब ठाकरेंना अपशब्द बोलले नाहीत. ठाकरे नेहमी त्यांचं श्रद्धास्थान राहिलं आणि ठाकरे परिवारावर कधी त्यांनी आरोप लावले नाही. परंतु नारायण राणे, कारण हे आलेच त्या स्थितीत नव्हते, त्यामुळे ती जी टगेगिरीची भाषा आहे ती त्यांनी आत्मसात केली आणि मग त्याच भाषेमध्ये ते उत्तर द्यायला लागले. त्यामुळे मुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांची भाषा नीट नव्हती. राज्यसभेचे मेंबर असतानासुद्धा आणि मग मंत्री झाल्यावर आत्ता पुराची स्थिती पाहताना ते म्हणाले मुख्यमंत्री गेला उडत. हे शब्द बोलणं एका केंद्रीय मंत्र्याला शोभत नाही. एका चपराशांनी मंत्री होणं हे भूषणास्पद आहे, परंतु मग त्या मंत्रिपदाचं एक गांभीर्य असतं, ते ठेवायला हवं. आमचे पंतप्रधान एकेकाळी चहा विकत असायचे, पण ते आज पंतप्रधान आहे पण त्या पदाची गरिमा ठेवतात. ते आरोप करत असतील विपक्षावर, परंतु एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन अरे तुरे गले कान के नीचे खींच के मारूंगा, कानाखाली मारील असले प्रकार ते करत नाहीत. किंवा गेला उडत असं त्यांनी कधी कोणाबद्दल म्हटलं नाही. त्यामुळे त्या पदाची एक गरिमा असते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असो, याच्या अगोदर नारायण राणे होते, त्याच्या अगोदर शरद पवार राहिलेले आहेत, विलासराव देशमुख किंवा मग फडणवीस साहेब. परंतु त्या पदाचं एक महत्त्व असतं. एका मुख्यमंत्र्याच्या कानाखाली मारेल हा त्याचे वडीलसुद्धा म्हणणार नाही, कारण तो मुलगा घरी असतो वडिलांचा, पण जेव्हा पदावर असतो तेव्हा तो मुख्यमंत्री असतो एका राज्याचा, तो पालक आहे आपल्या राज्याचा. त्याच्यामुळे
त्याच्यावर अपशब्द काढले कारण पंतप्रधानांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट जरी टाकली तरी माणूस अरेस्ट होतो, कारण त्या पदाची गरिमा असते. त्यामुळं इथे ते कुठे ना कुठे चुकलेत. आणि ती अरेरावीची भाषा, चहापेक्षा कॅटली गरम, ते आपल्याकडे एक म्हण आहे. तर मग नारायण राणेपेक्षा त्यांची मुलं गरम. नारायण राणे म्हटलं मी कानाखाली घालील आणि त्यांनी तर लगेच सांगितलं की कोणाच्या दूध पिलं असेल आईचं तर आमच्या समोर यावं. एका राज्याच्या पोलीस डिपार्टमेंटला आपण असं म्हणू शकत नाही दूध प्यायचं असलं तर समोर यावं. शेवटी ते अरेस्ट झाले. आणि मग आता त्यांची तब्येत ठीक नाही, BP वाढला. मराठ्यांचा नेता, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वरूप. नुसतं पोलीस पाहिलं की BP वाढतो. कसले तुम्ही नेता, कसले टायगर, नुसतंच बोलाची भाजी आणि बोलाचाच भात. नेत्यांनी आपलं बोलणं आणि आचरण त्या पदासाठी कमीत कमी सुधारायला हवं. कोकणात भाषा रांगडी आहे, तर त्याच कोकणाने सुमित्रा महाजन दिल्यात देशाला. स्पीकर होत्या त्या लोकसभेच्या. ताईंचं बोलणं लोकसभेत असो वा लोकसभेच्या बाहेर असो, व्यक्तिगतसुद्धा तेव्हा ताई बोलतात तेव्हा असं वाटतं ऐकतच राहावं. असे फुलं बरसतात, फुलाचा वर्षाव होतो. ते आपण चिपळूणचे असणार. मग कोकणात आम्ही रागडं बोलतो हे म्हणून तर चालणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीची स्थिती फारच बिकट आहे. ते नारायण राणे जे बोलतात आणि नारायण राणे हे वेगवेगळे नाही आहे. नारायण राणेसोबत त्यांच्या बोलण्याचं बॅगेज आहे. त्यामुळं ते नारायण राणे तुम्ही जर सोबत घ्याल तर ते त्याचं बोलणं पण सोबत येणार. कारण नारायण राणे सुधारणार नाही एवढं नक्की. कारण थापाभाईसोबत जे काम करण्याची त्यांची ती तऱ्हा होती, तो थापाभाईंच्या त्या काळचा तो गुरूर आजही त्यांच्या बोलण्यात झळकतो. थापा नाही आहेत, पण थापासोबत असंख्य लोक जी कामं करत होती त्याच्यातल्या बऱ्याचना मी ओळखतो. ते पण कधी अशी भाषा बोलत नाहीत. त्यांच्या पण भाषेत कधी असं होत नाही कानाखाली काढील आणि उडत गेला. ते पण सभ्य आहेत. त्यातले बरेच लोक कॉर्पोरेटर आहेत. त्यामुळं थापांच्या परिवाराला पण मी ओळखतो. तिथे पण कधी अशी मी शब्दावली पाहिली नाही. त्यामुळं नेत्यांनी आता कमीत कमी शब्दावर जोर द्यावा. नेत्यांनी बोलताना भान ठेवावं की आपण फक्त टगे नव्हे, आपण मंत्री आहोत, केंद्रीय मंत्री, आणि नरेंद्र मोदीसारख्या पंतप्रधानांच्या खाली आपण मंत्री आहोत. त्यामुळं कमीत कमी त्यांचं भान ठेवा, त्यांच्या इज्जतीचं भान ठेवा. एक वेळा भोपाळला संघचालक मोहनजी भागवत म्हणाले होते की सारखं तुम्ही बाहेरच्या लोकांना BJPमध्ये आणतात, काय BJPचं तत्त्व आणि BJPची विचारधारा निर्मळ राहील का? तेव्हा बरेचसे लोक म्हणत होते की नाही, बाहेरचे आलेले लोक ते BJPमय होतात. पण नारायण राणेंनी दाखवून दिलं की बाहेरचा आलेला माणूस संघाची भाषा बोलत नाही. संघाची भाषा ही नव्हे. संघ शाखेत संघाचे विचार पटत नाहीत ती गोष्ट वेगळी, पण संघाची लोक जेव्हा बोलतात तेव्हा किती आपुलकी आणि प्रेमाने बोलतात हे तुम्ही पाहायला हवं. त्यामुळं ही टगेगिरी सोडून माणसात यायला शिका. आता मंत्री आहेत त्यामुळं माणसात यायला शिका. आता मंत्री आहेत त्यामुळं मंत्र्यासारखं वागा. नारायण राणेला अटक होणं हे सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांना लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि कमीत कमी बृहन महाराष्ट्रात, जे महाराष्ट्राच्या बाहेर आहे, त्यांना हे बाकी लोकांना, बाकी परप्रांतीयांना हे कसं समजावून सांगू आम्ही की आमचा एक मराठी मंत्री, केंद्रीय मंत्री असं काय बोलला की त्याला अटक झाली. हे सगळ्यांच्यासारखीच लाजिरवाणं आहे, माझ्यासाठीसुद्धा. त्यामुळे राणे साहेबांना हात जोडून विनंती, सुधरा साहेब. आता तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. नरेंद्र मोदीकडनं बोलण्याचे धडे घ्या. बोलणं आणि करणं वेगवेगळं असतं. नुसतं हवाबाजी नको, बोलायचं. आणि मग जर खरोखरच तुमच्या मुलांनी म्हटलं असतं की कोणाच्या आईने दूध पाजलं तर मग अरेस्टही व्हायला नको होते. तुम्ही अरेस्ट झाला, तुमचा BP वाढला, हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, हे पण एक केविलवाणीच आहे. आज एवढंच. पुन्हा उद्या येतो काही नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.